शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री महादेवांची विधिवत पूजा केल्याने व व्रत केल्याने विशेष फळ प्राप्त होते. असे मानले जाते की भगवान शिव हे महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री प्रथमच निराकार रूपात प्रकट झाले. म्हणूनच या दिवशी शिवाची विशेष पूजा केल्याने व रात्री जागरण केल्याने व्यक्तीला मनोकामना पूर्तता, रोगांपासून मुक्ती आणि मोक्षाचा आशीर्वाद मिळतो. त्याच वेळी ग्रह आणि नक्षत्रांच्या अशुभ प्रभावापासूनही मुक्तता मिळते आणि महादेवाच्या कृपेने प्रत्येक कार्य पूर्ण होते. या रात्री ग्रहांची स्थिती ही मानवी आध्यात्मिक ऊर्जेसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. यंदाची महाशिवरात्री ही रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. या महाशिवरात्रीला काही उपाय केल्यास ग्रहांच्या त्रासापासून आराम मिळतो. ज्योतिषशास्त्रात काही खास उपाय सांगितले जातात. महाशिवरात्रीच्या रात्री ग्रहांची स्थिती ही ऊर्जा शिखरावर असते. त्यामुळे या दिवशी शिवाची पूजा केल्याने आसुरी ग्रहांचा प्रभाव शांत होतो. कुंडलीतील सर्व ग्रह जेव्हा राहू आणि केतूच्या मध्ये असताना कालसर्प दोष निर्माण होतो व या दोषाच्या प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या महाशिवरात्रीला कालसर्प आणि राहू दोष दूर करण्यासाठी काही उपाय केल्यास आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दोष कमी होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी राहू काळात ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्यो मोक्ष्य ममामृतात या महामृत्युंजय मंत्राचा जप हा राहू काळात करावा. विधीनुसार राहू काळात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने कालसर्प दोष आणि राहू दोषापासून मुक्तता मिळते. यंदाची शिवरात्री ही रविवारी आहे व या दिवशी राहू काळ हा दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. हा काळ कालसर्प शांतीसाठी सर्वोत्तम असेल. तर राहूचा प्रभाव शांत करण्यासाठी महाशिवरात्रीला भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक घालावा व या दिवशी शिवपुराणाचे पठण केल्याने राहूच्या महादशाचा प्रभाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कालसर्प दोष आणि राहू दोषाचे परिणाम शांत करण्यासाठी रात्री जागे राहणे महत्त्वाचे आहे. महादेवाच्या पंचाक्षरी मंत्राचा तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास राहू आणि कालसर्प दोष शांत होण्यास मदत होते. तर महाशिवरात्रीला बेलपत्रावर ओम नमः शिवाय किंवा राम लिहून शिवलिंगाला अर्पण केल्यास प्रतिकूल ग्रहांचे परिणाम कमी होतात व या दिवशी मुख्यतः मंदिरात शिवलिंगाला चांदीच्या नागांची जोडी अर्पण केल्याने कालसर्प दोषाचे दुष्परिणाम कमी होतात. या व्यतिरिक्त गरजू व्यक्तींना दान केल्याने राहूचा प्रभावही कमी होतो.